श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा अतिशय प्रेमळ आणि सर्वात शक्तिशाली संदेश. हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मनात देवाबद्दल आणि मामांबद्दल भाव असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका, जेणेकरून बाळूमामांची अखंड कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर ही राहणार आहे. भिवू नकोस, तुझ्या पाठीमागे नक्कीच बाळूमामांची शक्ती कायम राहणार आहे. तू तुझं कर्म चांगल्या प्रकारे कर, नक्कीच तुला फळ योग्य तेच मिळणार आहे. जीवनात आणि ह्या कलियुगात यशस्वी कोण होणार आहे ते फक्त त्याच्या संयमावर राहणार आहे. जो सर्वात संयमी व्यक्ती आहे तोच ह्या जगात, ह्या कलियुगात जिंकणार आहे. म्हणून संयमी राहा. नक्कीच जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. आणि जे झालंय त्याला फक्त कारण होतं, त्यामुळं ते झालं आहे. आता गेलेल्या गोष्टींचा, भूतकाळाचा विचार न करता भविष्य काळासाठी तुम्ही तत्पर राहायला पाहिजे. जीवनात येणारे असंख्य संकट ही वाऱ्यासारखी दूर होणार आहेत. तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त 7 माणसांना तरी शेअर करा. बाळूमामांची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड राहणार आहे. म्हणून बाळूमामा म्हणतात, माणूस जेव्हा समाजात वावरायला लागतो तेव्हा त्यानं स्वतःचं एक विश्व ठरवलेलं असतं. जीवनाविषयी त्याचे स्वतःचे काही आराखडे, विचारही असतात. एक विचारधारा असते, काही भूमिका निश्चित असतात. स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याला पुढं जावंच लागतं. जीवन जगत असताना जशा जशा अडचणी येत राहतात, त्यावर योग्य तो पर्याय शोधून मार्ग काढावा लागतो. खरं तर अडचणी सोडवण्यासाठी काही सूत्र नसतात किंवा आयते साचेही नसतात. जगण्यातून येणाऱ्या अनुभवांचा उपयोग करून त्यावर मात करावीच लागते. आयुष्य जगत असताना संकट सांगून येत नसतात. ती अनपेक्षित दत्त म्हणून आपल्या समोर उभी राहत असतात. त्यालाही आपणाला आनंदाने सामोरं जाणं भाग पडतं. दररोजच्या अडचणी, संकट आहेतच म्हणून तर आयुष्याला अर्थ आहे. नाहीतर जगण्यात रस उरला असता का? जेवणात सर्व प्रकारची चव असते म्हणून जेवण रुचकर लागतं. तसंच आयुष्याचंही आहे. म्हणून आयुष्य जाणीवपूर्वक जगाल तर त्याचा सोहळा करता येतो. नाहीतर एखादा वृक्ष वाळवंटासारखं जीवन जगून तरी काय फायदा? जीवन कसं जगायचं हे स्वतः ठरवायचं असतं आणि त्याच्यातच अर्थ कसा भरवायचा हे तुमच्या विचारांवर आणि तुमच्या वर्तणुकीवर अवलंबून असतं. म्हणून जीवन जगत असताना नक्की तुम्ही चांगल्या विचारांचा ऐकले पाहिजेत, चांगले विचार वाचले पाहिजेत आणि चांगल्या विचारांच्या व्यक्तीसोबत संगत ठेवली पाहिजे. जीवन एकदाच मिळणार आहे. त्या जीवनाचा पुरेपूर आनंद तुम्ही घेतला पाहिजे. जीवन हे परत कधीही मिळणार नाही. पुनर्जन्म वगैरे ह्या गोष्टी आहेत, पण त्या कितपत खऱ्या आहेत ह्याचं गणित अजून कुणालाच गावलं नाही. आत्मा अमर आहे हे नक्की आहे, पण आत्मा शरीराशिवाय काहीही करू शकत नाही. म्हणून स्वतःचा जीव सांभाळा, स्वतःला वेळ द्या, स्वतःशी संवाद करा आणि स्वतःला एक चांगलं व्यक्तिमत्व बनवायला विचार करा. जीवनात आपल्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर तो टाळा आणि जीवन जगत असताना तुम्ही तुमचा आत्मविश्वास हा आपल्या व्यक्तिमत्वाचा कणा आहे. म्हणून तुम्ही काही गोष्टीं पालन केलं पाहिजे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दलचा विश्वास. एखादी गोष्ट मी करू शकतो हा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास असणारी व्यक्ती जग जिंकू शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
आत्मविश्वास मानसिकतेवर अवलंबून असतो. या अर्थाने तो मनाचा गुणधर्म आहे. कुठेतरी एक गोष्ट वाचली होती. एक ससा होता, खूप भित्रा होता. अंगावर पान पडलं तरी घाबरायचा. एकदा तो आपल्या भित्रेपणाला फार वैतागला. त्याने देवाची प्रार्थना केली व देवाला प्रसन्न करून घेतलं. देवाकडे वर मागितला की मला वाघ कर. देवाने त्याला वाघ केलं. वाघासारखं मोठं शरीर, तीक्ष्ण नखं त्याला मिळाली. इतर प्राणी त्याला घाबरू लागले, पण त्याची भीती काही जाईना. जरा काही झालं की काळी थर काप, मुळातच ससा भित्रा. वाघाचे कातडे पांघरले म्हणून काय वाघाचं काळीज येईल? परत त्याने देवाची प्रार्थना केली. देव आता म्हणाला, बाळ सशा, जोपर्यंत तुझे मन काळजी भित्रे आहे, तोपर्यंत तू भित्राच राहणार. तू मन खंबीर कर, मानसिकता बदल, तरच तू शूर होणार आहे. आत्मविश्वासाचे पण असेच आहे. मन मजबूत नसेल तर साध्या संकटांनाही आत्मविश्वास डळमळू शकतो. बाहेरील कुठलाही उपाय त्याला मदत करू शकत नाही. त्यासाठी खंबीर व मजबूत मन हवा आहे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास. हा स्वतःमधील दैवताला पुढे आणतील असतो. त्यानंतर जगातील कुठलेच काम अवघड राहत नाही. तुमच्यातील आत्मविश्वास जागृत करा. तो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. म्हणून जीवन जगत असताना नेहमी स्वतःचा विचार करा. ऐकावे जगाचे, पण करावे स्वतःच्या मनाचे. हे ब्रीदवाक्य तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जीवन खूप सुखी, समाधानी आणि साधं जीवन जगलं पाहिजे. पण जीवन जगत असताना काळजीपूर्वक आणि नक्कीच तुम्ही चालाकीनं वागलं पाहिजे. माणसाला आयुष्यात पुढं पडण्याची स्वतःच शोध घेणं गरजेचं असतं. आपल्या मर्यादा माहीत करून घ्याव्या लागतात आणि बलस्थानाची ओळख असावी लागते. त्यानंतरच आपल्या आयुष्याची वाटचाल करावी लागते. ती वाट चालताना काही वेळेस समाजाने घालून दिलेल्या चौकटी पार कराव्या लागतात. वेळ प्रसंगी सामाजिक बंधनं झुगारावी लागतात. चौकटी मोडणाऱ्यांनाही समाजाकडून, व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. जर एखाद्या व्यक्तीने सामाजिक भिंत ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी भरारी घेतली, तर पंख कापण्यासाठी अनेक हात पुढे येतात. अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध आवाज उठवला तर बंद करण्याचे मार्ग शोधले जातात. पण आपला निर्धार कायम ठेवला पाहिजे. यासाठी इतिहास वाचवला पाहिजे. जे जे लोक महान झाले, त्यांना अशाच संकटांना सामोरं जावं लागलं. मग आपल्याही वाटेत येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी विधायक विचारांच्या पंत्या हाती घेऊन पावला पावलापुरता प्रकाश पेरीत चालावं लागतं. जो योजनेतेने अन्न परिश्रमाने घडावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल तर त्यापासून आपण काय शिकलो? इतिहासाकडून काहीच न शिकणं हा आपल्या वर्तनातील विसंगती नाही का? माणूस म्हटलं की अनेक अडचणी, संकटांना तोंड देणं आलंच. जीवनात अनेक गुंते आहेत आणि ते असतातच. त्यांना टाळून कुणालाही पुढं नाही जाता येत अथवा टाकून पळूनही नाही जाता येत. एकतर त्यांना समोर जावं लागतं, नाहीतर सोडावं तरी लागतात. पण ते व्हावे कसं? हाही एक जटिल प्रश्नच आहे. अनेक संकटावर माणसानं मार्ग शोधले, पण त्यातूनही अनेक नवे प्रश्न निर्माणच होतात आणि होणार आणि राहणारच. प्रश्न कधी थांबत नाहीत आणि संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले तर मागे काय उरेल? हाही सुद्धा एक प्रश्नच आहे, नाही का? म्हणून जीवनात जे आहे ते स्वीकारलं पाहिजे. जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे आणि जेवढं आहे तेवढं पर्याप्त आहे, म्हणजे तेवढंच गरजेपुरतं आहे. हे मानून जगलं की माणसाला समाधानी आणि सुखी जीवन जगता येतं. माणसाची अपेक्षा वाढली की माणसाला त्रास होतो आणि त्या त्रासाचं खापर
आपण आपल्या मनावर आणि इतरांवर फोडत असतो. त्याचा विचार करा. जीवन हे एक सरळ रेषेत असलं तरी धोकादायक असतं आणि वळण मार्ग असलं तरी धोकादायक असतं. जीवनात दोन्ही बाजू तुम्ही पार पाडल्या पाहिजेत. सरळ मार्गी माणसानं कधीतरी वळणं वापरलीच पाहिजेत. तरच तुम्हाला जन्मात या समाजात किंमत राहील. आज प्रत्येक जण चिंता, काळजी आणि भीतीच्या दडपणाखाली जगत आहे. नाही ते ओझं डोक्यावर घेऊन प्रत्येक जण वावरतो आहे. ते मुक्त हस्ते निसर्गानं दिलेलं आहे. ते सोडून प्रत्येक गोष्ट पैशाने मोजत आहे. मग तो व्यायाम असो, पाणी असो, हवा असो किंवा आणखी काही. खरंच आपण सुखी आहोत? प्रगत आहोत? विकास कुणाचा, माणसाचा की भौतिक वस्तूंचा? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पीक म्हटलं की तण येणारच. गुलाब पाहिजे तर काटे टोचणारच. तसंच जीवनात सुख पाहिजे असेल तर दुःखाला सामोरं जावंच लागतं. पण आपण मात्र आयुष्यभर दुःखच कवटाळून बसतो. जगणं अवघड झालं नाही. आपण करून घेतलंय. साधी राहणी, उच्च विचार हे फक्त सांगण्यापुरते उरले आहेत. आपल्या कुणालाच ते मान्य नाही किंवा आचरणात आणणं जवळ शक्य होऊन गेलं. त्यासाठी तर आध्यात्मिक विचार, कीर्तन, भजन, संबोधन आणि लोककला, संगीत, खेळ आहेत. त्यातून कुठेतरी थोडी मुक्ती मिळेल. दररोजच्या या धावपळीत कुठंतरी आपणाला हे समजलं पाहिजे, की धावून कुठपर्यंत पळायचं. त्यातून दुसरं युद्ध सुद्धा एक जग आपल्या आसपास असतं. ते कळायला तरी हवं म्हणून ही परंपरा कित्येक वर्षापासून चालत आली आहे. पण ते आपण गंभीरपणे घेत नाही. शारीरिक सुखांपेक्षा जीवन जगण्याची मानसिक सुखाची गरज जास्त असते. हे ज्या दिवशी समजेल, तेव्हा सुखी जीवनाचा खरा अर्थ समजेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा, सेव्ह अर्थ आणि मनात देवाबद्दल आणि मामाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळू मामा प्रसन्न लिहायला विसरू नका. धन्यवाद.